विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातल्या विरोधी पक्षांच्या भूमिकेविषयी संवाद साधण्यासाठी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. धनंजयजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजही आपण सरसकट कर्जमाफीची मागणी केली. त्याबद्दल आपण नंतर बोलू, पण गेले 2 दिवस जर आपण पाहिलं तर अगदी चहापानापासून सुरुवात करूया की कुठेतरी आता जबाबदार विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आणि काँग्रेसनी एक धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित होतं सरकारच्या विरोधात म्हणाय, तसं कुठे दिसलं नाही. एक फूट पडल्याचं आपल्याला आढळून आलं आणि कुठेतरी नेहमी म्हणतात एक परसेप्शन आहे की भाजपला शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी जास्त जवळचे. काय वाटतं? खरं तर 3 वर्षामध्ये एकदाही अशा प्रकारचं विरोधी पक्षामध्ये वेगळी चूल मांडायचा किंवा वेगळी पत्रकार परिषद घ्यायची प्रथा नव्हती. यावेळेस काँग्रेसकडून एक छोट्याशा बाबतीमध्ये काही मतभेद झाले, मनभेद नव्हते आणि त्या दिवसापुरतं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आम्ही वेगवेगळी पत्रकार परिषद घेतली. विषय मात्र आमच्या दोघांची एकच होते. मग दुसऱ्या दिवशीपासून ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती सदनामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच त्या ठिकाणी लढली. आणि एवढं मी नक्की सांगतो की मागच्या 3 वर्षाच्या प्रत्येक अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेर कर्जमाफीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष या सर्वांनी एकत्रित येऊन जो संघर्ष केला त्यामुळेच सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्याचाच परिणाम की आज सरकारला कर्जमाफीचा निर्णय करावा लागला. पण कुठेतरी धनंजयजी सत्ताधारी म्हणतात की हे राजकारण करताय त्याच्याखाली, कारण तुम्ही 15 वर्ष सत्तेत होता, ती वस्तुस्थिती होती आणि आता यात राजकारण आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांची की जी जरा एक चाड आहे पण म्हणतो काय? खरं तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 2008ला आम्ही 15 वर्ष सत्तेत होतो हे खरं आहे, पण 2008ला युपीएचं सरकार असताना कृषी मंत्री म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या देशातली 78,000 कोटी रुपयाची कर्जमाफीचा निर्णय केला. त्यानंतर सलग 2011, 12, 13, 14, 15, 16 सलग 3-4 वर्ष दुष्काळ पडला. त्यामुळे आम्ही 3 वर्ष झालं विरोधी पक्षात आल्यापासून 2014च्या डिसेंबरपासून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मागतोय, पण सरकार देत नाही. सरकारला आम्ही आठवण करून दिली की तुम्ही आता सत्तेत आलात, तुम्ही जाहीरनाम्यामध्ये तुमच्या वचननाम्यात सांगितलं आम्ही कर्जमाफी देऊ, तुम्ही देत नाहीत. ती दिली पाहिजे. याचं कारण असं आहे की 3 वर्ष काही ठिकाणी, 4 वर्ष काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतीच पूर्ण बंद होती दुष्काळामुळे. मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला, निसर्गाने साथ दिली, शेतकऱ्यांची सुगी चांगली आली, पण नोटबंदीच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधी राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव मिळाले नाही. म्हणून 4 वर्षे शेतकरी या ठिकाणी राज्यात मरतोय, त्याची शेती बंद आहे. त्याला आता कर्जमाफी दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ती सरकारने घोषणा करावी. या मागणीसाठी आम्ही ठाम होतो. त्याच्यात राजकारण नाही, तर राज्यातल्या 1,37,00,000 शेतकऱ्यांच्या हिताचा हे निर्णय होणं आवश्यक होतं. म्हणून आम्ही या ठिकाणी ही विषय लावून धरलेला आहे. तुम्ही काही 10 सुधारणा सुचवलेल्या आहेत की आजच्या कामकाजात पण ते आलं, काय सुधारणा आहेत, कशा प्रकारे आहेत आणि आता ज्या काही त्रुटी आहेत तर काही त्रुटी राज्य सरकारने पण म्हटलेले की आम्हाला पण वाटतात, त्याच्यावर त्यांचं चालू आहे. काय सुधारणा आपण सुचवल्या? मूळ कर्जमाफीचा निर्णय केल्यानंतर त्यांनी ज्या काही अटी घातल्या होत्या, जे निकष लावले होते, एक तर पहिलं त्यांनी सांगितलं होतं की सरसकट कर्जमाफी या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची करतो. मग म्हणले निकषासह करतो, मग सरसकट निकषासह तत्वता. सरसकटचा अर्थ म्हणजे सरसकट, त्याच्यात दुसरी काही अट नाही. जेवढं कर्ज आहे तेवढं सरकारने फेडलं पाहिजे. तो बदललं. आता आम्ही म्हणलं की ठीक आहे, तुम्ही पुनर्गठन शेतकऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी 1.5 लाखाच्या कर्जमाफीमध्ये तुम्ही त्याच्यात निर्णय होत नाही, पुनर्गठन शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होत नाही, तर तो घ्यावा ही आम्ही सूचना केली. दुसरा विषय आम्ही असं सांगितलं की 2017 पर्यंत 30 जून 2017 पर्यंत जो शेतकरी थकबाकीदार आहे, ज्याच्या शेतकऱ्यांची बाकी आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे. चालू बाकी ज्यांची, ज्या इमानदारी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी जे 25,000ची कर्जमाफी आहे त्याच्याऐवजी 50,000 रुपयाचं त्या ठिकाणी अनुदान म्हणून किंवा शेतकऱ्यांना मदत म्हणून त्या ठिकाणी निर्णय सरकारने केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा, जवळजवळ सैनिकांच्या संदर्भामध्ये जे सैनिक गाळले होते, जे सैनिक केंद्र सरकारच्या संदर्भात 3 तिसऱ्या श्रेणीमध्ये केंद्र सरकारच्या या ठिकाणी सैनिक येतो.
आता तो सैनिक तिसऱ्या श्रेणीमध्ये येत असल्यामुळे आणि शासनाचा निर्णय असा आहे की चतुर्थ श्रेणीपर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ, तिसऱ्या श्रेणीला आम्ही कर्जमाफी देणार नाही. म्हणजे असे 2 लाख सैनिक जे राज्यातले शेतकऱ्यांची मुलं आहेत, जी बॉर्डरवर आज आपल्या देशासाठी लढत आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी पूर्णपणानं कर्जमाफीचा फायदा मिळाला पाहिजे, ही आम्ही भूमिका मांडली. बरोबर. कर्जमाफीचा तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्जमुक्ती आणि त्यानंतर सुद्धा तो शेतकरी हा पद घेण्यासाठी त्याला योग्य किंवा लायक बनवणं ही एक त्याच्यामागचं आहे. पण हा मुद्दा जरी किती महत्वाचा असला तरी इतरही राज्यापुढे प्रश्न आहे की एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सुद्धा जनतेच्या अपेक्षा असतात, त्यामुळे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल असं नाही वाटत का? नाही, गेली 4 वर्ष हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न महत्वाचा होता. आज तो निर्णयाला लागलाय, भलेही 1.5 लाखाची असेल पण निर्णयाला लागलाय. त्याच्याने शेतकरी समाधान होतील असं नाही, पण फक्त शेतकऱ्याच्याच नाही तर या अगोदर आम्ही या सरकारचे घोटाळे बाहेर काढले, मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आम्ही विषय केला, काही प्रकरणं आजही कोर्टामध्ये चालू आहेत. अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून विरोधी पक्ष त्या ठिकाणी सभागृहात भांडतोय. आता या अधिवेशनातही कर्जमाफीचा विषय संपलाय. आता मुंबईतल्या एसआरएच्या संदर्भातले घोटाळे असतील, अनेक खात्यामधली वेगवेगळी प्रकरणं आहेत. आता घाटकोपरची घटना झाली आहे, अशा निकृष्ट आणि रिहॅबिल करण्याच्या बिल्डिंग ज्या आहेत त्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या विभागाचे विषय आहेत. ते विषय सुद्धा आम्ही घेतो, नाही अशातला भाग नाही. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्हाला जास्त संघर्ष करावा लागला. तो संघर्ष लोकांना दिसला. इतर प्रश्नासाठी आम्ही जे भांडलो ते या प्रश्नामुळे दिसू शकला नाही. कुठेतरी धनंजय, जे एक अधिवेशनाचं जे फलित म्हणतो गेली कित्येक वर्ष आपण बघतो तर त्यात वेळ फुकट गेलेला आहे, कुठे तहकूब केलेली आहे, अशा प्रकारच्या गोष्टी येतात. एक जबाबदार पक्षाचे विरोधी पक्ष नेते म्हणून वेळ फुकट न घालवता जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी विरोधी पक्षाची काय भूमिका यापुढे असेल या अधिवेशनात? एक लक्षात घेतलं पाहिजे की जर सरकारने जनतेच्या प्रश्नाच्यावर निर्णय केला तर आम्ही सरकारवर अंकुश ठेवायला होतो. प्रश्नावरती व्यवस्थित निर्णय घेतले सरकारने तर आमची काही अडचण नाही. पण एखादा निर्णय करायचाच नाही आणि जो काही गर्व सत्तेत आल्यानंतर एखाद्या पक्षामध्ये होतो, त्या गर्वाच्या बाबतीमध्ये जर ते त्या पद्धतीने वागत असतील तर ते बरोबर नाही. मग भलेही वेळ गेला तर शेवटी तो जनतेचाच वेळ आहे, शेवटी तो जनतेचाच पैसा आहे. पण जनतेला त्याचा निर्णयात सरकारचा फायदा झाला पाहिजे आणि तो होत नसेल तर आम्हाला वेगवेगळे आयुध आहेत, त्यातून संघर्ष करावा लागतो. वेगवेगळ्या नियमांनी आम्हाला सभागृहात चर्चा उपस्थित कराव्या लागतात. चर्चेला जर व्यवस्थित उत्तर नाही आलं तर बहिष्कार टाकावा लागतो, सभागृहातनं बाहेर यावं लागतं. आणि ज्यावेळेस मोठा संघर्ष असतो त्यावेळेस सभागृहातलं कामकाजही आम्हाला चालू देता येत नाही. हा सगळा सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकारला निर्णय करण्यासाठीचा संघर्ष आहे. त्यामुळे हे सगळा उपयोग आम्हाला अधिवेशनामध्ये करावा लागतो. आता नुकतीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली, त्यात विरोधकांची मतं फुटली असं म्हणतात. आणि मुख्य एक मुद्दा एक विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला विचारतो, आपले सर्वे शरद पवार साहेब आणि पंतप्रधान यांच्यातले सौहार्दाचे संबंध आहेत, त्यामुळे कुठेतरी अशावेळी विरोधाची धार कमी होते, कमी करावी लागते, बोथट होते असं वाटतं? नाही, एक लक्षात घ्या, आदरणीय पवार साहेबांचे या देशातल्या अनेक मान्यवर नेत्यांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि त्यात तर अनेकदा देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी सांगितलंय की मी पवार साहेब मला गुरुसारखे आहेत आणि त्यामुळे त्या संबंधाचा आमच्या संघर्षावर काही परिणाम व्हायचा विषय नाहीये. त्यांचे संबंध वेगळे आहेत आणि हा अभिमानाचा गोष्ट आहे की आज देशाचे प्रधानमंत्री जर म्हणत असतील आमच्या नेत्यांना की ते आमचे गुरु आहेत तर मला त्याच्यात काही वावगं नाहीये, मला या गोष्टीचा अभिमान आहे. पण त्या संबंधाचा आमच्या संघर्षावर कुठं परिणाम होत नाही आणि भविष्यातही होणार नाही. आता एक गोष्ट अशी आहे की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कुणाची मतं फुटली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 41 आमदार आहेत. त्यामध्ये एक आमदाराला आम्ही ऑलरेडी पक्षातून बाहेर काढलेलं आहे. 40 आमदारांची मतं आमची ही मीरा कुमारींनाच पडलेली आहेत, आमचं एकही मत फुटलेलं नाही. आता इतर काँग्रेस आहे, इतरही पक्ष आहेत, आता त्यांची कुणाची मतं फुटली हा विषय समोर येत नाही. चर्चा आली की कुठल्याही गोष्टीत माध्यमांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी टार्गेट करायला, कॉर्नर करायला बरं पडतं आणि त्यामुळे आम्हीच टार्गेट होतो. हे थोडंसं चुकीचं चाललेलं आहे. एक तुम्ही ग्रामीण भागातून आलेले नेतृत्वात, तुम्ही अनेक वर्ष समाजकारण राजकारण खूप जवळनं पाहिलेलं आहे. विरोधी पक्षनेता एक जबाबदारी, एक भूमिका आपल्याला दिलेली आहे. पण महाराष्ट्र एक राज्य म्हणून आत्ता आपल्यासमोर कुठली आव्हानं तुम्हाला वाटतात की आहे राज्यापुढे? मग शेतकऱ्यांचं असेल, तरुणांचं असेल, रोजगार असेल, काही असेल, एक नेता म्हणून काय वाटतं? एक तर ग्रामीण भागामध्ये रोजगाराची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे.
शेतकऱ्यांना सुद्धा शेतीमालाला अतिशय योग्य भाव मिळाल्यानंतर शेतीत जेवढा रोजगार मिळतो तेवढा इतर उद्योगामध्ये रोजगार मिळत नाही. उद्योग सुद्धा आज अधोगतीला या राज्याचा चालला आहे. 1 क्रमांकचा उद्योगाचा जो विषय आपल्या राज्याचा होता तो उद्योगाचा आता 1 क्रमांक आपल्या राज्याचा राहिला नाही. उद्योग अनेक बंद पडले, त्यामुळे बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता अशा परिस्थितीत मुख्य मुद्दा आता बेरोजगारीचा आहे. त्यानंतर औद्योगिक प्रगती या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात राज्याची होणं आवश्यक आहे. ग्रामीण भागातला माणूस हा ग्रामीण भागात राहून त्याचं जीवन, त्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, याच्यासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे. हे आणि अनेक प्रश्न राज्यामध्ये आता भेडसावत आहेत. त्याच्यात कायदा सुव्यवस्था आहे, महिलांची सुरक्षा आहे, ही सर्व जे आहे परिस्थिती, आणि त्यात आता विचारांच्या लढाईच्या पलीकडे वेगळीच लढाई या ठिकाणी आता चालू आहे. तर हे जे चाललंय तर ते सुद्धा राज्याच्या विकासाच्या हितामध्ये अडचणीचं ठरणार आहे. बरोबर. म्हणून आता रोजगारीच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचं हित, शहरीकरण ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलंय त्या शहरामध्ये सुद्धा जे काही मूलभूत गरजा देणं आवश्यक आहे ते मूलभूत विकास सुद्धा करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने फार मोठी भूमिका घ्यायला पाहिजे. नाही तर मुंबईत आता एका आरजेच्या सॉंगनी पूर्ण मुंबई कॉर्पोरेशन हलवली. अशा परिस्थितीत म्हणजे प्रत्येक कॉर्पोरेशनला अशी परिस्थिती आहे. मग त्या गोष्टीसाठी एखाद्या आरजेला वाटतं की आपण संघर्ष करावा, ही कुठल्याही सरकारसाठी शोभणारी गोष्ट नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आज माझ्या दृष्टीने महत्वाच्या वाटतात. निश्चितच. आज 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आणि कुठेतरी जनतेच्या अपेक्षा आहेत की या अधिवेशन काळात सुद्धा काही महत्वाच्या प्रश्नांना त्याचं समाधानकारक उत्तर जनतेला मिळावं, ज्यासाठी जनतेने तुम्हा सगळ्यांना तिकडे निवडून दिलेलं आहे. आपण आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.